मिरचीची कोणतेही पदार्थ पाहिल्यानंतर आपल्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही। तर आज आपण 4-5 मिनिटात होणारा मिरची फ्राय बघणार आहोत। घरामध्ये भाजीला काही नसेल तर पोळी किंवा भाकरीसोबत तुम्ही हे खाऊ शकतात। वरण भाताबरोबर खिचडीसोबत सुद्धा तुम्ही तोंडी लावू शकता। नमस्कार, अनुश्री किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। तर इथे मी मिरची घेतलेली आहे। तर एका मिरचीचे मधातून फालकी करून त्याचे 4 तुकडे करायचे आहे। इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये मोहरी टाकत आहे। मोहरी छान तडतडलेली आहे, त्यानंतर जिरा टाकलेला आहे आणि त्यानंतर कांदे टाकलेले आहे। तर कांद्यांना छान लालसर होऊ द्यायचं आहे। तर कांदे आपले लालसर झालेले आहे। त्यानंतर टमाटर टाकायचा आहे। तर गॅसची आच कमी करून त्यावर एक प्लेट झाकून ठेवायची। थोड्या वेळाने प्लेट काढून घ्यायची। तर टमाटर मस्त गललेले आहे। त्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि तुमच्या स्वादानुसार मीठ टाकायचं आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे मी कापलेली मिरची टाकत आहे। तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर त्यावर एक प्लेट झाकून ठेवायची आहे। काही वेळ असं शिजू द्यायचं आहे आणि प्लेट काढून घ्यायची आहे। तर इथे आपली फ्राय मिरची तयार झालेली आहे। तर याला चमचीने पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे। त्यावर कोथिंबीर टाकायची आहे। तर आपली ही फ्राय मिरची तयार झालेली आहे। तर ही मिरची तुम्ही वरण भातासोबत खिचडीसोबत सुद्धा खाऊ शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा।